नमस्कार मंडळी, आपले स्वागत आहे आपल्या या युट्यूब चॅनलवर, ज्याचे नाव आहे द कल्चरल मॅन अँड कॉइन कलेक्शन. मंडळी, आपण या अगोदर या माझ्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून 1 पैसा ते 50 पैसे या नाण्याबद्दल आपण याच व्हिडिओमधून माहिती घेतलेली आहे. तर आज भारतीय चलनातील 1 रुपया, भारतीय चलनातील 1 रुपया या नाण्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. हा 1 रुपया सर्वत्र आपण पाहिलेला आहे, चलनात घेतलेला आहे आणि तुम्ही पण वापरलेला आहे. आता तुम्ही म्हणाल की 1 रुपया तर आम्ही दररोज हाताळतो, यात काय आहे? बरोबर आहे तुमचं. पण मित्रांनो, या 1 रुपयाच्या नाण्यामध्ये भारतीय चलनातील इतके काही प्रकार आहेत की तुम्ही पाहिल्यानंतर म्हणसाल की किती प्रकार आहेत या नाण्यामध्ये. एक रुपयाच्या या नाण्यामध्ये काही प्रकार आहेत. ते म्हणजे ठेंगा असलेला 1 रुपया, कणीस असलेला रुपया, 1 रुपयामध्ये जाड नाणं, हे नाणे. आणि याचे किती प्रकार आहेत? लोखंडी, ॲल्युमिनियम आणि स्टीलचे नाणे. अशा प्रकारे आपण आज यामध्ये माहिती घेणार आहोत. चला तर आज आपण पाहूया या 1 रुपयाच्या नाण्याबद्दल सर्व माहिती. या तर आज आपण या 1 रुपयाच्या नाण्याबद्दल आणि त्यांच्या प्रकाराबद्दल आपण माहिती घेणार आहोत. प्रथम 1 रुपयामध्ये काही प्रकार असतात. आता येथे तुम्हाला ते दिसतात. या 1 रुपयाच्या नाण्यामध्ये 3 धातू आहेत. पहिला आयर्न, दुसरा ब्रॉन्झ आणि तिसरा स्टेनलेस स्टील. हे आपण आता माहिती घेतच आहोत. चला तर आपण त्या 1 रुपयाच्या नाण्याबद्दल पहिलं मी तुम्हाला एक सांगतो की ठेंगा असलेला 1 रुपयाचा नाणा. हा पहा, ठेंगा असलेला 1 रुपयाचा नाणा स्टीलच्या धातूपासून, स्टेनलेस स्टील या धातूपासून बनलेला आहे. यानंतर तुम्हाला सर्वात जुना ओल्ड नाणं जे म्हणलं तर 1947. आता हे पहा, इथं ठेवतो, तुम्ही पाहू शकता. 1947 चे हे नाणे आहे. जॉर्ज व्ही किंग आणि 1947 हेच ते नाणे. त्यानंतर तुम्हाला एक नाणं दाखवतो, 1950 चे आहे. याची जाडी पाहू शकता तुम्ही. खूप जाड नाणं अगोदरच. 1950 म्हणजे जवळपास 75 वर्ष झाले या नाण्याला. हे पहा, अशा प्रकारे हा जाड स्वरूपातील 1 रुपया आहे. त्यानंतर तुम्हाला एक सांगतो की भारतीय नाण्यामध्ये सर्वजण जे नाणे जपून ठेवतात तेच हे नाणे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाणे. हे पहा, सर्वांनीच हे हाताळले आहे आणि सर्वांनाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपली घटना लिहिली, संविधान. त्यामुळे हे नाणे सर्वजण उत्सुकतेपोटी आणि आपल्याकडे डॉक्टर बाबासाहेब पाहिजे म्हणून हे सर्वांनीच ठेवलेले असेल असे मला वाटते. अशा प्रकारे आता इकडे या, तुम्हाला एक दाखवतो मी. 1 रुपयाच्या ह्या नाण्यामध्ये हे पहा, जाड स्वरूपातील हे एक नाणे आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता जवाहरलाल नेहरू. तुम्हाला एक दाखवतो, हाच तो जवाहरलाल नेहरू. जाड बंदा. यामध्ये दुसरा एक बंदा आहे, ते पण तुम्हाला मी दाखवतो. त्यानंतर तुम्ही पाहू शकता पंडित जवाहरलाल नेहरू म्हणून. ह्या 1 रुपयामध्येच असे 2 प्रकार आहेत. हे जवाहरलाल नेहरू आणि हे पंडित जवाहरलाल नेहरू. हे नाणे म्हणजे जाड स्वरूपातील आहे आणि हे नाणे म्हणजे थोडं वजनाला कमी आहे. ब्रॉन्झ आणि आयर्न
या धातूपासून बनलेली आहे. याची जाडी पण तुम्ही पाहू शकता. हे जाड स्वरूपातील नाणे आहे. अशा प्रकारे पुढचे नाणे मी तुम्हाला दाखवतो. आता इथे बघा, हे एक नाणं कणीस असलेली, याची जाडी तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे हे जी प्रत्येक इसवी सनची ही माझ्याकडे माझ्या या नाणी संग्रहामधील हे नाणी आहेत. अशी बघा, हे तुम्हाला दाखवतो. आता सर्वात शेवटी जर म्हणलं तर हे कणीस असलेले शेवटचे नाणे आहे. पण 1 रुपयाच्या नाण्यामध्ये याच्या अगोदर हे सर्व नाणी होती. हे तुम्ही पाहू शकता. जाड स्वरूपातील, याला 1 रुपयाचा ठोकळा म्हणायचे, 1 रुपयाचा बंदा म्हणायचे. त्यानंतर जे आले ते स्टीलच्या स्वरूपात. आता हे बघा तुम्ही, हे इथं बघा, स्टेनलेस स्टील या प्रकारामध्ये हे नाणे आहेत. वजनाने हलके अशा स्वरूपात चमक आहे या नाण्याला. 1 रुपयाच्या वजनाने हलके आहेत. त्यानंतर आपण या 1 रुपयाच्या नाण्यामध्ये विविध प्रकार आहेत. ते मी पुढच्या अंकामध्ये मी दाखवणार आहे. हे सर्व विविध प्रकार आहेत. मित्रांनो, या 1 रुपयाच्या नाण्यामध्ये असे एकूण 30 ते 35 प्रकार आहेत. हे तुम्ही पाहू शकता. आता हे सर्वच नाणी तुम्ही पाहू शकता. आजच्या या व्हिडिओमध्ये इतकेच. पुढील व्हिडिओमध्ये आपण 1 रुपयाचा पण फक्त संत मंडळी व थोर नेत्याच्या नाण्याविषयी माहिती घेऊ. एकच बंदा, एकचा ठोकळा असे आपण बोलतो. तसेच 1 रुपयाच्या नाण्यामध्ये जर सांगायचं झालं तर 1 रुपया हा शुभ अंक असं संबोधले जाते. आपण जर कोणाला दक्षिणा द्यायचं झालं तर 111, 501, 1101 एक जोडतो त्यामध्ये, आणि 1चा नाणा म्हणजे 1 रुपयाच्या नाण्याला शुभांक मानतात, असेच म्हणायचे ना. याविषयी आपण 1 रुपयाच्या नाण्याविषयी माहिती घेतलेलीच आहे. मंडळी, या नाण्याविषयी आपल्याला जर माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि या व्हिडिओमध्ये मी जी माहिती दिलेली आहे त्याबद्दल जर काही तुम्हाला सांगायचं असेल तर नक्कीच कमेंटमध्ये मला अभिप्राय कळवू शकता. भेटूया उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन नाण्यासोबत. धन्यवाद मंडळी.